नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटके या ठिकाणी आणि 2च दिवसामध्ये भोगी आहे आणि आज आमच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा बालगोपाळांचा भोगीचा बाजार भरलेला आहे। तेव्हा चला आता आपण पाहूया। आपल्या भक्तिसागर श्री मुकुंद महाराज या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटके या बालगोपाळांचा भोगीचा बाजार। तर चला पाहूया। तर मंडळी बघतोय आता इथं पॉपकॉर्न आहे। हे कितीला एक? हा 10 रुपयाला एक विकतोय असा। ह्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो की लहान मुलांना व्यवहार ज्ञान मिळावं, व्यवहार ज्ञान असावं। या ठिकाणी आता बघतोय इथं गाजर आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी भाजी आहे, मेथीची भाजी, चाकवताची भाजी आणि मुलांच्या आज्या सुद्धा इथं आलेल्या आहेत आपल्या नातवांचं कौतुक करण्यासाठी। या ठिकाणी आता आपण बघतोया काय मुलं आजीसनीच बसून गायब झालेली दिसते ती। हे कितीला आहे भाजीची पिंडी? 10 रुपयाला एक। आतापर्यंत किती विकल्या? किती विकल्यास? 20 विकल्या वय। पैसे भरपूर झाले का? आता काय करणार त्या पैशाचं? हा विद्यार्थी म्हणतोय आता साठवून ठेवणार पैसे। इथं बघतोय आता आजी शिकवत्या त्यांच्या नातवाला की भाजी कशी विकायची, काय विकायची। अतिशय सुंदर असा बाजार भरलेला आहे। केवढ्याला दिला नारळ? या मुलाकडे नारळ आहेत आणि बिस्किटचा पुडा आहे। 20 रुपयाला बिस्किट, नारळ आणि बिस्किट पुडा। काय आणलंय? बाजरी आणि बाजरीचं पीठ, चाकवतची भाजी वय। ती किती किलोच आहे बाजरीचं पीठ? अर्धा किलो। कसं दिलं? 20 ला अर्धा किलो। आणि बाजरी 20 लाच। किती आहे ती? अर्धा आहे का किलो बर आहे? अर्धा किलो आहे। किती विकली आतापर्यंत? 5 विकल्या होय। बर, आता काय करणार त्या पैशाचं? खायला घेणार? चैनी आहे की मग संक्रांतीची। तर चला मंडळी आता पुढे जाऊया आपण। या ठिकाणी बघतोय भोगीसाठी जे लागणार असते ते कांद्याची पात, त्याचबरोबर भेंडी। इथं सुंदर असं लिहिलेलं आहे शेतकरी राजा। खऱ्या अर्थानं जर आपल्या भारत देशात बघितलं तर शेतकऱ्याचा वाली कोणीच नसतो आणि शेतकऱ्याला आपण पाहतो की कवडी मोलानं त्याचं धान्य त्याचबरोबर भाजीपाला विकला जातो। आता या ठिकाणी आपण बघतोय लिंबू आणलेले आहेत, तिळगुळ आणलेला आहे, त्याचबरोबर बाजरी आणलेली आहे। केवढ्याला दिलं लिंबू? 10 ला 3। किती विकलीस? नाही वय, किस्त पैसे साठले? 52 रुपये झालं। बर, आता काय करणार त्या पैशाचं? होय, घरातल्याच नाही देणार। छान छान छान। भक्तिसागर श्री मुकुंद महाराज आपल्या यूट्यूब चॅनलवर बघताय। आता यांनी काय आणले बघूया। काय आहे? लस्सी आहे का ताक आहे का काय? लस्सी आहे वय। केवढ्याला एक आहे? 10 रुपयाला हाफ आणि 15 रुपयाला फुल। 10 रुपयाला हाफ, 15 रुपयाला फुल। किती विकली आतापर्यंत? खूप झाली। टीचरांनी माझ्याकडनं 5 ग्लास घेतले आणि आतापर्यंत माझे झाले। किती पैसे साठले अंदाजे? अंदाजे मेजले नाहीत का? तर काय करणार पैशाचं त्या?
पैशाचं मी साठवणार ते. साठवणार. थँक्यू. तुझं नाव सांग. आरोही संजय पाटील. जवळ तर मायकन नाव सांग. आरोही संजय पाटील. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी पाहतोय की अख्खा मसूर पुलावा राईस स्वराज्य पैलवान धाबा यांचे चिरंजीव हे स्वराज्य पाटील खास आपल्या बालगोपाळांच्यासाठी अख्खा मसूर घेऊन आलेले आहेत. त्याचबरोबर पुलावा राईस दिसतोय. हा बाळा तुझं नाव सांग. स्वराज बजरंग पाटील. बरं हे कुठे बनवलंय? आमच्या धाब्यावर. तुमचा धाबा आहे का? हो. बरं काय काय मिळतं धाब्यावर? मसुरा रोटी राईस. कसं आहे? कितीला येतात? 120 रुपयाला. किती पण खाऊ. 120 रुपयाला. हा. कसं आहे? अनलिमिटेड आहे? हो. ताटावर काय दही वगैरे काय आहे का? हा दही असतं. आतापर्यंत किती विकले? आता जास्त गेले बऱ्यापैकी. पैसे झाले? 130. काय करणार पैसे? काय होती शाळेला बॅग घेणार. शाळेची बॅग घेणार? हा. अरे वा 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 छान छान छान. तर मंडळी पाहतोय आपण तोंडाला पाणी सुटायसारखं असं ही पोरं घेऊन आलेले आहेत. यांनी आणलेले आहे पाणीपुरी आणलेली आहे. कितीला आहे बाळा पाणीपुरी? 15 रुपये. एका प्लेट मध्ये किती पुऱ्या? 4. बर किस्त पैसे साठली ती का मेजलेलं नाही ती? तर या ठिकाणी आता आपण बघतोय परवा मकर संक्रांत आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळाचे पॅकिंग घेऊन आलेले आहेत. तर बघतोय आपण. अरे वा या ठिकाणी आता बघतोय आपण समोसे आहेत, इडली सांबर आहे. त्याचबरोबर या मुलीनं बो आणलेली आहेत. कितीला दिला बाळा? सांग बोल. 10ला. किस्ते विकलेस? काय करणार पैशाचं? पैसे काय करणार? हा घरी देणार. आमच्या आटके गावचे हरिभक्त पारायण उदय महाराज आटकेकर यांचे चिरंजीव आणि कन्या यांनी तिळगुळ घ्या गोड गोड बोला त्याचबरोबर शेंगदाणा बर्फी आणलेली आहे. या ठिकाणी आता आपण बघतोय. हे बाबा कितीला इडली? 10 रुपयाला. किती इडल्या? 3 इडल्या. वा 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 वा. किती पैसे साठले? किस्त पैसे साठलेत. नाव सांग की तुझं. साई. तर मंडळी बघतोय आता या मुलीनं सरबत विक्रीसाठी आणलेलं आहे. त्याचबरोबर महिलांना जे वंशाला जे लागतं ते मकर संक्रांतीच्या वंशासाठी लागणारे पाकिट सुद्धा मुलांनी तयार करून आणलेले आहेत. या ठिकाणी आपण बघतोय भजी सुद्धा आहे. ही आमची शाळा आहे. असा हा बालगोपाळांचा बाजार आपण पाहतोय. इकडं पाहूया काय आणलंय. बघतोय आता आपण की समोसा आहे, चटणी आहे, त्याचबरोबर शेव आहे. सुंदर असा भोगीचा बाजार आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटके या ठिकाणी भरलेला आहे. अकरा जानेवारी 2025 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्याकडून बालबाजार व्यवहारातून जीवन शिक्षण मिळावं
यासाठी. हे बाळा कोथमिरीची पेंडी कितीला आहे? 15ला. किती विकल्यास? 5-6 विकल्या होय. नाव सांग की तुझं? सान्वी योगेश काळे. बर, काय करणार पैशाचं? पैसे काय करणार? हा, छान छान. तुम्ही काय आणले? गाजराचा हलवा. इधर आता. हा, काय आणले बाळा? गाजराचा हलवा आणि चाकवताची भाजी. चाकवताची भाजी. हलव्याची डिश केवढ्याला? 10ला. तिथं 10ला. 10 रुपयाला का? बर. आणि चाकवताची पेंडी? 10ला. तुला समजतं 10 रुपये 20 रुपये? हो. हा, हो. आता मी जर 20 रुपये तुला दिले आणि एक पेंडी घेतली तर मी तुम्हाला 10 रुपये मागे देणार ना. हा, थँक्यू. तर मंडळी बघतोय इकडं काय काय. इथं वडापाव दिसतोय आपणाला आणि लिंबू आहेत, वांगे आहेत. नाव सांग बाळा. ज्ञानेश्वरी. पूर्ण सांगायचं. ज्ञानेश्वरी गणेश स्वराज. लिंबू आणि बस. बर, कसं कितीला आहे लिंबू? 10ला. 10ला किती? सगळी. 10ला सगळी. सगळीच. बर. 5, 7. तर मंडळी बघा इकडं आता आपण बघतोय या ठिकाणी तीळ आणलेला आहे. तिळाची वडे आणले आहे. बाळा नाव सांग तुझं? अन्वी रवींद्र पाटील. अन्वी रवींद्र पाटील. काय काय आणले? बॉबी, तीळ, तिळाची वडी आणि नारळ. कितीला आहे? तीळ 10ला, बॉबी 5ला, तिळाची वडी 5ला आणि नारळ 20ला. पैसे साठले का? हो. किती साठले? माहित नाही. माहित नाही. मी पाहिजे. बरं, काय करणार पैसे? काय नाही, चाक घेणार सायकलीची. सायकलीला चाक घेणार. वा 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 वा, छान 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 छान. तर मंडळी बघतोय या ठिकाणी शेपूची भाजी आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आहे. अरे वा, इथं बॅग आणलेले आहेत. नाव सांग? देविका संदीप पाटील. काय काय आणलंय? पाऊच. आणि काय? पिशव्या. पिशवी केवढ्याला आहे पाऊच? 15ला. 15ला ये. आणि पिशवी केवढ्याला आहे? 100ला. 100ला ये. बर. पाऊच घरी तयार केले? हो. कुणी तयार केले? आईनं. मम्मीने केले का? आईनं. आजीनं. बर 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 बर. उपयोगात आले का नाही? किती पैसे साठले? 70 रुपये. आता काय करायचं त्या पैशाचं? आई पैसे देणार. शाळेत. चांगलं दप्तर वगैरे नसेल तर दप्तर वगैरे घ्यायचं. हा, नाव सांग? प्रगती महादेव संपाळ. बर, काय काय आणलंय? दुधाची माळ, तिळगुळ, बॉबी आणि ती जेली आणि राळ आणि राळ्याचा तांदूळ आहे का? आणि चॉकलेट. दिव्याची कितीला आहे? 10ला. 10ला एक. विकल्या का काय? हो. किती पैसे साठले? माहित नाही. काय करणार पैशाचं? काय करणार? मम्मी पप्पासनी देणार. मम्मी पप्पासनी देणार. अरे वा, छान छान छान. आपण बाळा नाव सांग तुझं? पद्मनाभ. पद्मनाभ प्रशांतीचे. काय काय आणलंय मी? काय तिळगुळ आणि कुरकुरे आणि काय आहे? आणि चिक्की. बर, तिळगुळ केवढ्याला पुढे? 10ला एक. होय. काय तुमच्या घरी दुकान आहे का? हो. होय, किराणा मालाचं? हो. दुकानात कधी बसतोस का? हो.
हो. किस्त विकला आतापर्यंत? 250 रुपये. 250 रुपये. 250 रुपये. अरे अरे विक्रमीला का तुझी विक्री झालेली दिसते. काय करणार आता पैशातून? पिगी बँक मध्ये साठवणार. होय. वा 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 वा, छान 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 छान. काय आणलंय काय? कांद्याची भाजी. कांद्याची पान आणली होय. तुझं नाव सांग की. मला सुद्धा देशमुख. किती विकलीस? 30 पेंड्या. 30 पेंड्या विकल्या. केवढ्याला एक पेंडी आहे? 15ला एक. 15ला. पैसे भरपूर साठले म्हणा. हो. काय करणार पैशाचं? शाळेतलं साहित्य आणलं. शाळेचं साहित्य घेणार. हा. वा 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 वा, छान छान. तर मंडळी, आता अशा तऱ्हेनं आज आमचा बालबाजार इथं भरलेला होता. आटके गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी खूप चांगला प्रतिसाद या बालबाजारला दिला आणि मुलांच्याकडून त्यांना ज्या ज्या काही वस्तू हव्या होत्या, काही भाज्या हव्या होत्या, त्या त्यांनी खरेदी केल्या. तर सर्वांना हॅपी मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद. आणि भक्तिसागर श्री मुकुंद महाराज चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहत राहा.